एकत्रित आता हे सगळं तुम्ही काम करत असताना बाकीचेच काही लोक जे आहेत मतदारसंघातले, मीच काम आणलं असं बोललं जातं. त्याच्यावर काय? काय असतं मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक असतात. राजकीय महत्वाकांक्षा असते बऱ्याच जणांची. त्यामुळं काहीतरी कुठला तरी खोटा आधार घेऊन मीच विकास करतोय असं भासवण्याचा ते प्रयत्न करतात. पण जनता काही खुळी नाही. हे चाळिंबा उपसा सिंचन योजनेसाठी मी गेली 15 वर्ष प्रयत्न करतो. त्याची तत्वतः मान्यता 2011 ला मिळाली आणि तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला. मागच्या कॅबिनेटमध्ये त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ही योजना होण्याचा मार्ग आता खुला झालेला आहे. आता टेंडर होतील. तो नेहमीच्या गव्हर्नमेंट प्रोसेसचा भाग आहे. पण पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये 6,500 हेक्टर म्हणजे 15,000 एकर जमिनीला ही पाण्याची योजना आहे. महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्या 5-7 गावातील लोक जे कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत, निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहेत, त्यांना पाण्याचा हमीचं पाणी त्या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून मी बाकीचे लोकांचे काय बोलतात आणि काय करतात त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. मी माझ्या पद्धतीनं काम करत असतो आणि लोकांना सुद्धा कोण विकास करते याची जाणीव असते.